आज आपल्या हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये ई कचरा जनजागृती व संकलन अभियान उत्साहात पार पडले. ई कचऱ्याचा हाच विषय यापूर्वी आमच्या शाळेने पथनाट्याच्या माध्यमातून सादर केला होता. आज तोच विषय आम्ही प्रत्यक्ष जनजागृतीच्या रूपाने पुढे नेत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ई कचरा या विषयातील तज्ज्ञ व मार्गदर्शक श्री जयदीप ठुसे सर यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सरांनी आम्हाला सांगितले की ई वेस्ट म्हणजे काय आणि त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कोणते आहेत. खराब झालेले मोबाईल, चार्जर, जुन्या बॅटऱ्या आणि संगणकाचे सुट्टे भाग हे साध्या कचऱ्यात टाकल्यास जमीन व पाण्याचे प्रदूषण होते. ई कचऱ्यातील घातक धातूंमुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो, हेही त्यांनी आम्हाला समजावून सांगितले. म्हणूनच जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू फेकून न देता त्यावर योग्य प्रक्रिया करणे ही काळाची गरज आहे. सरांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आवाहन केले की घरातील कोणताही इलेक्ट्रॉनिक कचरा साध्या कचऱ्यात न टाकता शाळेत आणून जमा करा. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपण वापर कमी करायचा आहे, रिड्यूस ही पहिली गोष्ट करायची. त्यानंतर रियूज आणि शेवटची गोष्ट आधीच खराब झालं की ज्याचा आता वापरच होणार नाहीये त्यावेळेला आपण ते रिसायकल करायचं. चला तर मग 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त आपण सर्व हिंदवीयांनी मिळून आपल्या घरातला तसेच आपल्या हिंदवीमधला ई कचरा गोळा करूया आणि दिनांक 24 रोजी आपल्या हिंदवीमध्ये सर्व ई कचरा जमा करूया आणि सातारा शहर ई कचरा जनजागृती व संकलन अभियान यांच्याकडे सुपूर्द करूया, ज्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होईल. धन्यवाद.